पिंजरा पिंजरा रे काय झालं? म्हणजे सगळं ठीक आहे ना? काय झालं? काही हवंय का? काय करतेस तू रे? काय झालं? काय झालंय? काय झालं? काय झालं ते तरी सांग. जा गोरख भाऊजींना बोलायचा. असं काय करताय शालिनी का तू? ते कालच नाही का गुलाबताई बरोबर बाहेर गेले. काय झालं ते तरी सांग. बाहेर पडतो तुझ्या. शालिनी काय झालं ते तरी सांग. का मारतेस मला? बाई म्हणून माझ्या काही मर्यादा आहे म्हणून थांबले मी. खर तर तुमच्या समोर बोलण्याची माझी हिम्मत नाहीये. पण का मारलात तुम्ही यांना? काय केलंय काय यांनी असं? माझ्या नवऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न का केला? सांग तिला. अख्ख्या पंचक्रोशीत मी पाषाण हृदयी बाई म्हणून ओळखली जाते. पण लक्षात ठेव नागनाथ, माझ्या दोन दुखऱ्या जागा आहेत. एक माझा नवरा आणि दुसरी माझी मुलगी. मला माफ कर अक्का. सगळं मी तात्याच्या सांगण्यावर केलं होतं अक्का. काय बोलतोस तू? मी तुला पुरावा देतो ना त्याच्या आवाजातला. माझ्याकडे ऐक ना. ऐक. त्या मच्छिंद्राला मुक्ती द्या. नाहीतर काय त्याची गरज आहे का? ना गावाला ना घराला त्याला मुक्त करा. काय बोलतोस काय तात्या? नुसतं बोलत नाही मी, करून दाखवायची हिंमत आहे माझ्यात. मी जसं म्हणतोय तसं झालं ना, त्या मच्छिंद्राच्या सगळ्या जिमिनी माझ्या नार होते. आणि तात्यांचा फोन आहे ना तो? हो तात्या. बोला नागनाथ शेठ. हा हॅलो. काय झालं? हा हो लगेच निघतो मी निघतो लगेच. पण काय झालं मच्छिंद्रला? हा हॅलो 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 नागनाथ. नाही हॅलो हॅलो नागनाथ शेठ. हॅलो. माफी मागतो पण मला जेल मध्ये नाही जायचं अक्का. ते काय काही केलं का मला? एक तासात मी माफी मागतो. झाले तू तरी सांग ना तिला. मी तुझ्या बाहेर पडतो वाटतं. सांगा ना, तुमच्या किती चुका पाठीशी घालायच्या? मोठ्या भाऊजींच्या जीवावर उठलात तुम्ही. लग्नानंतर या घरात त्यांनीच मला वडिलांची माया दिली. तुम्हाला क्षमा नाही. मी तुला सांगितलं मी मानवर करून पण राहणार नाही या घरामध्ये. गोठ्यातला शेर काढणं मस्त वाटतं ते काम करायचं. गोठ्यात राहायची सुद्धा लायकी नाहीये तुझी. तुम्ही जे कर्म केलं त्याचं फळ तुम्हाला भोगावं लागणारच. याचा अर्थ नागनाथ ज्या चित्रकारावर कादंबरी लिहित होता तो चित्रकार मीच. नागनाथ माझ्याच हातून माझंच मृत्यूपत्र लिहून घेत होता. रक्ताचं नातं या थराला जाऊ शकतं. काल जर माझी आनंदी आली नसती तर मी आनंदीने मला वाचवलं. वीर काय झालं? होती का ती गाडी नीट? मी 2 मिनिटं थांबणं. मी बघतोय ना काय झालं ते. माझ्या बाबांच्या वाट्याला कोणतीही संकट येऊ देऊ नकोस. जो त्रास त्यांच्या वाट्याला असेल ना तो सगळा त्रास माझ्या वाट्याला येऊ दे. पिंजरा